नमस्कार मंडळी. जावा जावा म्हणलं की या नात्यामध्ये थोडंसं रुसवे फुगणे, थोडासा भांडण तंटा किंवा हेवे दावे हे प्रकार सर्वत्र पाहायला मिळतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. पण आमच्याकडे मात्र वेगळं आहे. मी पाठीमागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या बऱ्याचशा जावा माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत आणि मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीमधलं काही आवडलं नाही तर आपण 4 ठिकाणी सांगत बसतो की नाही. तर एखाद्या काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्यामध्ये खूप चांगले गुण असतात, तर ते सुद्धा आपण सांगायला पाहिजे. त्यामुळे काय होतं की व्यक्त झाल्याने नात्यातला जो गोडवा आहे तो टिकून राहण्यास मदत होते. तर आज आमच्या एका जाऊबाईचा बड्डे आहे आणि त्यानिमित्त त्यांच्याविषयी भावना व्यक्त करणारं मी एक पत्र त्यांना लिहिले, तर ते आपण वाचूया. प्रिय जाऊबाई, तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलं तेव्हा वाटलं नव्हतं की पुढे आपली कधी मैत्री होईल. कारण मैत्री ही सहसा 2 बरोबरीच्या व्यक्तीमध्ये होते आणि तुम्ही सर्वच बाबतीत माझ्यापेक्षा वरचढ, वयाने, शिक्षणाने, अनुभवाने आणि ज्ञानाने सुद्धा तुम्ही मोठ्या. तुमचं माहेर पुण्याचं आणि मी नगरची, त्यामुळे तुमच्या आणि माझ्या भाषेत जमीन आसमानाचं अंतर. तुमची ती शुद्ध सोज्वळ पुणेरी भाषा ऐकतच राहावीशी वाटायची आणि तुमच्या बरोबर बोलताना मला नेहमीच संकोच वाटायचा. तुमचं ते समृद्ध आणि वैभवशाली माहेर, तुमचं राहणीमान हे सगळंच माझ्यापेक्षा वेगळं होतं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातला कशाचाच तुम्हाला गर्व नव्हता. बोलताना आपल्यासमोर समोरचं कोणी दुखावलं जाणार नाही याची तुम्ही नेहमीच काळजी घेत होता आणि अजूनही घेता. शिवाय तुमचं मिळून मिसळून वागणं, सर्वांशी आदराने बोलणं आणि प्रेमाने सर्वांना आपलंसं करणं हे सगळं कौतुकास्पद होतं. तुमच्या गोड स्वभावामुळे हळूहळू आपल्यातलं अंतर कमी झालं आणि आपण एकमेकींशी छान गप्पा मारू लागलो. खरं सांगू का, तुमचं नाव सिंधुबाई म्हणजे तुम्ही अगदी नदीच्या प्रवाहासारख्या शांत, सोज्वळ आणि निर्मळ मनाच्या. तुमच्याशी अनेकदा बोलल्यावर मला तुमच्या स्वभावातले अनेक पैलू लक्षात आले. मराठी भाषेवर तुमचं प्रभुत्व तर आहेच आणि तुम्ही छान वाचक सुद्धा आहात. मी लिहिलेले सर्व लेख तुम्ही आवर्जून वाचून माझे भरभरून कौतुक करता. खरं तर तुम्ही सुद्धा खूप छान लिहिता. प्रत्येक नात्याचा तुम्ही आदर करून ते जपता. तुमच्या विचारांमध्ये जुन्या पिढीचा आदर आणि नव्या पिढीचं कौतुक दिसतं. याशिवाय सामाजिक बांधिलकी सुद्धा दिसते. उगीचच मोठेपणा न दाखवता जे गरजेचे आणि आवश्यक आहे त्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही नेहमीच प्राधान्य देता. दिवाळीला कचरा गोळा करणाऱ्या महिलेचा तुम्ही साडी चोळी देऊन आदर करता. ही गोष्ट खरं तर फार कौतुकास्पद आहे. तुमचे सुंदर आचार आणि विचार हेच आपल्या मैत्रीचे मूळ आहे. तुमच्याजवळ व्यक्त होताना मला नेहमीच हलके वाटते आणि तुम्हाला सुद्धा. तसेच माझ्या लिखाणात सुद्धा तुम्ही मला बऱ्याच वेळा मार्गदर्शन करता आणि चुकीच्या गोष्टींवर पोट ठेवण्याऐवजी ही गोष्ट तुम्ही अधिक कशी सुंदर करू शकता हे तुम्ही मला समजावून सांगता. तुमच्यासारखी निर्मळ मनाची व्यक्ती मला जाऊबाई आहे त्यापेक्षा तुम्ही माझ्या छान मैत्रीण आहात याचाच मला खूप आनंद वाटतो. आज तुमचा वाढदिवस. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि उत्तम आरोग्य देवो हीच आपल्या पूर्ण परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कळावे.